काल मी दिन्याला भेटून आले, म्हणला असेल तुला. हो. तो ना अगदी आहे तसा आहे, जरा सुद्धा बदललेला नाही. तुझे सासरे पण भेटले. अण्णा अण्णा म्हणता ना त्यांना. आणि तुझी जाऊ शोभा. शोभा सगळेजण तुझं खूप कौतुक करत होते. आदिती, सगळ्यांना तुझ्याबद्दल खूप वाटतं ग. म्हणजे घरी काय, इथे काय. आदिती, कसलं टेन्शन आहे का तुला? नाही आऊ. नक्की? मी तुला यापूर्वी सांगितलंय, पुन्हा सांगते. कधी कसलीही अडचण असली ना तरी तू संकोच न करता मला सांगू शकतेस. म्हणजे तुझ्या घरची मंडळी सगळी आहेतच, पण तरी गरज वाटली तर माझ्याशी तू मन मोकळं करू शकतेस, लक्षात ठेव. आऊ. आओ साहेब. हा, थँक्यू. एक मिनिट हा तांगडे, या जरा पेपर्स घेऊन जा आणि याच्या कॉपीज काढून आणा. हो, लगेच आणतो. हा बरं, तू काहीतरी म्हणत होतीस. नाही, काही नाही. फाईल. येते. आदिती, आदिती, अगं काय फाईल काय घेऊन बसलीस? वाजले किती? चला जेवायला. आणि जरा जयला पण बोलवशील? हो. अरविंद, चला जेवायला. नाही, मला भूक नाही. का? आता काय झालं? तुम्ही ना उगाच जेवणावर राग काढत जाऊ नका बरं. बोल तू. तुझं संपलं की मला सांग. पूर्ण कधी ऐकूनच घेऊ नकोस. मी तुला सांगितलं ना, मला जेवायला नकोय. मी जेवून आलोय, भरपूर खाल्लंय. नकोय मला जेवायला. अहो, आमच्या सोबत बसलात तर 2-4 घास जातील. चला. बरं नंदिनी, चला आता. अगं जुई, गेले सगळे, आवर तुझं लवकर. हो, तुम्ही वा पुढे, मी आलेच. बर. May I come in? Come in.
जय, लंच साठी ये. एवढं काम आवरतो आणि येतो. मिस्टर जयराम, अहो काम तर होतच राहतील. एकदा जेवणाची वेळ टळून गेली ना की मग भूकच लागणार नाही तुम्हाला. आणि तुमच्याकडे इतकी महत्वाची कामं आहेत की जेवण विसरून जाल तुम्ही. जेवून घ्या. सर, तुम्ही लंच नाही करणार? नाही, मी आज लंच स्किप करणार आहे. का? डोंट वरी. अगं डॉक्टर देसाईने सांगितलंय तसं. काय झालंय? मला काय नाही. जर का तुम्हाला डॉक्टरांनी सांगितलंय एका वेळचं जेवण स्किप करायचं तर नक्कीच काहीतरी झालं असणार ना. काय झालंय? किती दिवसांनी एवढ्या हक्कानं विचारलं. अगं काही नाही का, पॅन्टचं बटन लागत नाही हल्ली. पण घाबरू नकोस, खूप जगणार आहे मी. अगं काही गोष्टी माझ्या मनासारख्या होत नाहीत ना तोपर्यंत मरणार नाहीये. काहीतरी खाऊन घ्या. असं उपाशी नका राहत जाऊ. तुम्हाला माहितीये ना तुम्हाला ऍसिडिटी होते तुम्ही वेळेवर नाही जेवलात तर. वाटल्यास मी बोलते ना देसाई काकांची. अगं बाळा, काळजी करायचं काही कारण नाहीये. पण सर तुम्ही. बरं, मी सांगतो तांगड्याला काहीतरी आणायला. कॉफी आणि सँडविच. ओके. अदू, आता माझं इथलं काम संपलं की मी हळूहळू या ऑफिसमध्ये येणं बंद करणार आहे. उगाच ही केबिन कशाला अडून बसू ना. आणि मी आहे म्हटल्यानंतर तुला सुद्धा कशाला उगाच टेन्शन. सर. एनिवे, अविनाश कधी येणार आहे परत? येतील लवकरच. यायलाच हवा. तुमचा तो अर्नाळ्याचा प्रोजेक्ट लवकरच ऑन होणार आहे ना? हो. ग्रेट. अविनाश खरंच खूप हुशार आहे आणि मेहनती सुद्धा. प्रत्येक एम्प्लॉयला अविनाश सारखा बॉस मिळायला हवा. अदिती, तू खूप लकी आहेस की तुला अविनाश सारखा बॉस मिळाला. आणि अविनाश देव, तू बघितलंस, असं होतं माझं हल्ली. अगं मीच काय गप्पा मारत बसलो. तुम्हाला मगाशी सांगितलं वेळेवर जेवून घ्या. आणि चला चला चला, तुम्ही जेवून घ्या. मिस्टर जयराम खानोलकर, जाताय ना जेवायला? सर तुम्ही. डोंट वरी, मी खाऊन घे. प्रॉमिस.
या तुम्ही. काका आता मी लिहून देऊ का आम्हाला जेवायला नको आहे म्हणून? नाही काका, मला वेगळ्या विषयावर बोलायचं आहे तुमच्याशी. सॉरी, बोल. काका तुम्हाला माहिती आहे का जय माझ्याशी याविषयी कधी बोलणार आहे? म्हणजे तुम्हाला तसा तो काही बोललाय का? मला नाही बोलला, पण मगाशी मी बोललो ते चुकून बोललो. माहितीये मला, पण काका मला एक गोष्ट कळत नाहीये, तो हे माझ्याशी का मोकळेपणाने बोलू शकत नाहीये? म्हणजे त्याच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी आहे हे जर तो तुम्हाला सांगू शकतो तर तो मलाही सांगूच शकतो ना. हा पण काका तुम्ही प्लीज हे कोणाला बोलू नका, नाहीतर उगाच तुम्ही रजनी समोर बोलाल आणि तिला निमित्तच मिळेल काहीतरी बोलायला. पण मला तसं म्हणायचं नव्हतं जुई. तू पण मनातून विचार काढून टाकतो, कारण तुला माहिती आहे ना की आपल्या इथे असं काही चालत नाही म्हणून. हो, पण आता याला काही इलाजही नाहीये ना. आणि मी याबद्दल अंशी बोलले. हे कधी झालं? हो, आणि त्यांनाही याविषयी काहीच प्रॉब्लेम नाहीये. आणि काका मला सांगा, उद्या जर माझं लग्न ठरलं असतं तर मला हा जॉब सोडावा लागलाच असता ना. जुई, जयच्या मनात काहीतरी वेगळं आहे, ते मी तुला आत्ता नाही सांगू शकत. नकाच सांगू. जर जयलाच मला हे सगळं सांगायचं असेल तर त्यालाच सांगू दे. मी ही वाट पाहीन त्या दिवसाची. कदाचित त्यालाही ऑकवर्ड होत असेल माझ्याशी हे सगळं बोलायला. काका तुम्ही एक काम करा, तुम्ही एकदा बोला त्याच्याशी. नाही नको, राहू दे, तुम्ही काहीच बोलू नका. अगं जुई, किती वेळ? आवर ना लवकर, आपल्याला पटकन जेवण करून एक काम करायचंय. अरे मला नकोय जेवायला, मला भूक नाहीये. का? काय झालं तुला? नाही नाही, मला काही झालं नाहीये, मी बरी आहे. खरंच भूक नाहीये. बर. काका तुम्ही? हा, मला सुद्धा जेवायला नको आहे, माझी भूक मेली आहे, जातो. बर. जुई, जुई एक टूरचं प्लॅनिंग केलेलं आहे, ते एकदा चेक करून घे ना जरा. ते जय आणि तू. जयचं काय? जय आणि तू एक असाच प्रोजेक्ट केला होता ना माग, त्याच्यासारखंच आहे. हो. हा, बघ ना जरा. मी थोडी बिझी आहे, मी नंतर बघते. का? काय करती? काय नाही, माझं जरा वेगळं काम सुरू आहे. अगं पण हे त्याच्यापेक्षा. नंतर आहे ना तू, प्लीज. बर. जुई, काय ग?
काय चाललंय? नाही काही नाही. अरे वा, बघू बघू. चेहरा काय खुललाय आज. फ्रेश दिसतीयस एकदम. काय चाललंय? बापरे, कविता. तू केलीस? आणि हे काय फुलं? तू काय मेहंदीचा क्लास वगैरे लावलेस की काय? रजनी, काय चाललंय? काय कलिग आहे ना माझी, बोलतीये तिच्याशी, विचारपूस करते तिची. आहा, काय फ्रेश दिसतीये, टवटवीत दिसतीये एकदम फुलासारखी. काय ग जुई, आज स्वारी भलतीच खुशीत दिसतीये. काय झालंय काय? काही नाही, आज खूप फ्रेश वाटतंय. वा, अशीच कायम हसत राहा. हो बाई, अशीच हसत राहा, नाहीतर सतत घाबरलेल्या सशासारखा चेहरा असतो, नाहीतर रडत असते. रजनी, बस चला काम करा. हो, सगळी हिच्या मागे लागून काय होणार आहे. घे फुलं काय. जय, एक मिनिट. अरे एक काम होतं. हा बोल, काय झालं? अरे मी हे टूरचं प्लॅनिंग केलंय, ते जरा चेक कर ना. अरे साई, आम्ही एक्झॅक्टली अशीच एक टूर केली होती, मी आणि जुईनी. जुई पण सांगेल रे तुला. हा, माझ्या लक्षात आहे. मी जुईकडे गेलो पण होतो, पण ती म्हणली नंतर ये. अच्छा, कामात असेल. म्हणजे असंच सांगितलं तिने. पण तिने कवितेसारखं काहीतरी केलं आणि त्याच्याकडे फुलाचे चित्र काढलेत. काहीतरी वेगळंच धुंद देते ती. हो का? साई, या टूर बद्दल मी सांगतो तुला नंतर. नक्की ना? हो हो, मी जरा प्रिंटआउट्स काढतो, सांगतो. बर. जय सर. हा, ते आऊसाहेब तुमच्या केबिनमध्ये फोन करत होत्या, तुम्ही उचलला नाही म्हणून शेवटी पर्सनली त्यांनी मला तुमच्याकडे पाठवलं बोलवायला. अर्जंटली बोलवलं. हा, हो, त्वरित बोलवलं. येतो तांगडे. लगेच बोलवलंय. जातो. हा हा. हॅलो. घोळ झालाय, घोळ. जुई काय करायचा नेम नाहीये. बघते म्हणा कशी, बघतेस ना?
अगं लग्न करण्यासाठी नोकरी सोडायला पण तयार आहे. काय? अहो पण काका आता सोडून काय होणार? काय झालं अरविंद? कोण काय सोडणार आहे? हा काय झालं? कोण काय बोललं? मी काय बोललो नाहीये. उगाच तू काहीतरी ऐकतेस आणि मग बडबड करत राहतेस. चला काम करूया.